श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशीसाठी स्पेशल अशी शेंगदाण्यापासून आणि ओल्या नारळापासून चक्की बनवणार आहोत। इथे मी 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, पाला काढून घेतलेला आहे खमंग भाजून, आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर राहिलेलं आहे ते आपण अशा प्रकारे गोळून साईडला काढून परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत। शेंगदाणा कूट जास्त बारीक करायचं नाही, थोडासा असा जाडसर ठेवायचा। आपण आता ज्या वाटीनं शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पाक करून घ्यायचा आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे, वाटलेस तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता। पाक बनवून झाला की गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि आधी आपण त्यामध्ये नारळ टाकून हलवून घ्यायचं आहे। नंतर गॅस बंद करायचा आणि मग शेंगदाणा कूट त्यामध्ये घालायचा आहे। पोळपाटवर तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पोळपाटवर ओतून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच उलताण्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण पसरून घेणार आहोत। अशा प्रकारे मिश्रण पसरून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणा चक्की बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणा घेतला होता, त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली होती आणि अर्धा वाटी मी ओला नारळ किसून घेतलेला होता। आत्ता लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अलगद हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता चक्की आपली खूप छान आलेली आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने त्याच्या वड्या काढून घेणार आहोत। थोडंसं गरम आहे, पण गरममध्येच आपण वड्या काढून घ्यायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर वड्या काढता येत नाहीत। साखरेचा पाक बनवून झाला की मंद गॅसवर ठेवून आपण नारळाचा किस त्यामध्ये टाकून घेतला होता आणि बंद गॅस करून त्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकून घेतला होता। ही कृती आपल्याला खूप झटपट करायची आहे, जास्त वेळ शेंगदाण्याचा कूट पाकामध्ये राहू द्यायचं नाही। शेंगदाण्याचं कूट टाकायचं की लगेच पोळपाटावर ओतून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचे कूट जर पाकामध्ये जास्त वेळ राहिले तर शेंगदाण्याचे कूट करपते आणि करपल्यामुळे चक्कीची टेस्टसुद्धा करपट लागते, त्यामुळे जास्त वेळ शेंगदाण्याचे कूट पाकामध्ये राहू द्यायचं नाही। आता हे आपले पूर्ण थंड झालेले आहे। आपण आता उलताण्याच्या साहाय्याने चक्की पोळपाटापासून बाजूला करणार आहोत आणि त्याच्या वड्या काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता चक्की आपली किती छान आलेली आहे। आषाढी एकादशीसाठी स्पेशल बनवली आहे मी, तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा, खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता चक्की किती छान आलेली आहे आणि वड्या पण खूप छान निघलेल्या आहेत। अशा प्रकारे आषाढी एकादशीसाठी स्पेशल चक्की बनवून झालेली आहे। खूप छान आणि कुरकुरीत अशी आपली चक्की बनवून झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।